नमस्कार. यंदा नारळी पौर्णिमेसाठी मी 2 प्रकारच्या नारळी भाताच्या रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. त्यातला एक नारळी भात जो आहे तो महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवलेला आहे आणि दुसरा जो आहे त्याची रेसिपी बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बासमती तांदूळ मी इथे 1.5 वाटी वापरलेला आहे. तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता. तर हा मी इथे 1.5 वाटी वापरलेला आहे आणि उकळायसाठी इथे ठेवून दिलेला आहे. तर भात पूर्ण उकळून झाल्यानंतर त्याचं पाणी मी झारून घेतलं आणि इथे हा भात मोकळा करायसाठी असा ठेवून दिलेला होता थंड करायला. त्यानंतर मी 1 वाटी खोवलेलं नारळ घेतलेलं आहे, दालचिनीचे 2 तुकडे घेतलेले आहेत, तूप, लवंगा घेतल्या होत्या 4 आणि ड्रायफ्रूट्स घेतले होते, गूळ घेतला होता आणि थोडंसं पाणी लागणार आहे. आता एका कढईमध्ये मी 2 चमचे तूप गरम करायला ठेवणार आहे. साजूक तूप मी इथे वापरलेलं आहे. तूप गरम झाल्यानंतर त्यात 2 दालचिनीचे तुकडे आणि 4 लवंगा मी घातलेले आहेत. विलायची असेल तुमच्याकडे तर तुम्ही इथे विलायचीसुद्धा घालू शकता, पण मी विलायचीची पावडर करून ठेवलेली आहे त्यामुळे मी ती नंतर घालणार आहे. मसाले आता परतून झालेला आहे. तर इथे काप करून घेतलेले काजू घातले आहेत, आवडीनुसार तुम्ही घालू शकता. मनुके घातलेले आहेत आणि बदामाचे सुद्धा काप घातलेले आहेत आणि याला आता छान परतून घ्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत. तर 5 मिनिटे परतल्यानंतर कलर चेंज झाला होता. आता मी इथे खोवलेलं नारळ इथे घालते आहे आणि याला पण छान आपल्याला परतून घ्यायचं. आता इथे जेवढं नारळ घेतलं होतं मी तेवढंच गूळ घेतलेला आहे खून. हे सुद्धा आपल्याला पाणी सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर गुळाला लावायला नसेल म्हणून मी थोडंसं यात पाणी घालते आहे, म्हणजे हे छान लवकर पण मेल्ट होऊन जाईल गूळ आणि आपल्याला थोडंसं लिक्विडी टेक्स्चर पाहिजे आहे, त्यासाठी मी इथे थोडं पाणी घालणार. 5 ते 7 मिनटं परतल्यानंतर याला छान पाणी सुटलं होतं. आता 3 बोल मी इथे तांदूळ घालून घेतले आहे आणि छान याला आता मिक्स करून घ्यायचं. आता छान मिक्स करून झाल्यानंतर आपण याच्यावरती झाकण ठेवू आणि 5 मिनटासाठी मस्त वाफ काढून घेऊ. 5 मिनटानंतर मस्त वाफ आलेली आहे आणि मस्त असं झालेलं आहे रसरशीत भात. तर हा महाराष्ट्रीयन पद्धतीचा गोड भात आपला तयार आहे. आपल्याला दुसरा भात जो बनवायचा आहे तो साऊथ इंडियन तडकावाला भात आहे. तर त्यासाठी मी इथे एक कढई ठेवलेली आहे. त्यात थोडं तेल घालायचं आहे, गरम करून घेऊ तेल गरम झाल्यानंतर यात मी मोहरी टाकली आहे. थोडी तडतडली की आपल्याला इथे 2 चमचे मी चणा डाळ घेतलेली आहे, ती छान परतून घ्यायची आहे. चणा डाळ थोडीशी परतल्यानंतर इथे 1 चमचा मी उडीद डाळ घेतलेली आहे आणि या दोन्ही डाळी आता आपल्याला एकदम सीमवरती छान खमंग अशा परतून घ्यायच्या आहेत. दोन्ही डाळी परतून झाल्यानंतर इथे काजूचे तुकडे मी थोडेसे घातलेले आहे आणि थोडे शेंगदाणे घातले आहे. आता यालासुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. हे सगळं छान परतून झाल्यानंतर 10 ते 12 मी कढीपत्त्याची पानं आणि 2 सुकलेल्या लाल मिरच्या मी खुडून घेतलेल्या आहेत आणि त्यासुद्धा इथे परतून घेणार आहे छान. आणि त्यानंतर मी 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकलेल्या आहेत. ह्या सगळ्याला आपल्याला एकदा छान परतून घ्यायचं आहे. हे सगळे मसाले परतल्यानंतर मी 1 वाटी भरून नारळाचा चव घातला होता इथे आणि तो शूट करायचा राहून गेला, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे, पण मी इथे घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि याला पण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. तर आपल्याला शिजवलेला जो उरलेला भात आहे तो इथे घालून यालासुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि आता इथे वरतून छान अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे. तर हा सुद्धा भात आपला रेडी झालेला आहे. इथे आपल्याला तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लिंबू पिळून ह्याला आंबट चव पण आणू शकता, पण मी इथे लिंबू पिळत नाही आहे. थोडंसं वरतून तूप घालायचं आणि मस्त तूप घातल्याने ना काय होतं की भाताची टेस्ट खूपच छान एनहान्स होऊन जाते आणि हा पण भात एकदम मस्त असा मोकळा तयार झालेला आहे. चला तर आता प्लेटमध्ये दोन्ही भात आपण काढून घेऊ. हा इथे तिखट भात मी काढून घेतला आधी. आता दुसऱ्या साईडला मी इथे छान गोड भातसुद्धा काढून घेते आहे. तर बघू शकताय परफेक्ट असं टेक्स्चर आलेलं आहे. दोन्हीही भातांना मस्त झालेले आहेत. चला तर या नारळी पौर्णिमेला 2ही फ्लेवरचे भात तयार आहेत, नारळाचे गोड आणि तिखट. हे 2ही नारळी भात तुम्हाला कसे वाटले आणि तुमच्याकडे यातला कुठला फ्लेवर आवडला होता मला कमेंट करून कळवायला विसरू नका.